अक्षराने ठेवली मोठी अट, भुईचा जिरोला माज. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इकडे आजी पण निघालेली राहते अक्षराच्या घरी अक्षराला परत आणण्याकरता. तेवढं तिथे भुवनेश्वरी येते. भुवनेश्वरीला ती म्हणते मी जाऊन येईन आता, सुनबाईंना परत घरी घेऊन येते. तेवढ्यात लगेच भुवनेश्वरी पण म्हणते तुला त्यांना जाऊन परत घरी आणलंच पाहिजे, खाली हात अजिबातच येऊ नको, तू जाऊन सुनबाईंना परतच आण. तेवढ्यात आजी पण म्हणते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करून पाहते, मी त्यांना जाऊन परत घरी घेऊनच येते. असं म्हणून आजी पण तिथे जाते अक्षराकडे. आता भुईला चांगलाच आनंद झालेला राहतो. तिला असं वाटत राहतं आता माझं लग्न होईल, अक्षरा एकदाची घरी आली का माझं लग्न होऊनच जाईल. पण तसं काही प्रेक्षकांना होत नाही. आता मात्र इकडे सीन चेंज होतात. इकडे अक्षराची आई अक्षराशी बोलू लागत असते. अक्षराची आई म्हणते अक्षराला तू त्या घरी लवकरात लवकर परत गेलं पाहिजे. अधिपती तुझी खूप वेळेस साथ देतात. शाळेबाबत अधिपतीने तुझी साथ दिली, पण तुमच्या संसाराबाबत अधिपती असं का वागता बरं? तुमच्या संसारामध्ये अधिपती का तुझी साथ देत नाही, ते असे का वागताय अधिपती? तेवढ्यात लगेच अक्षरा पण म्हणते भुवनेश्वरी मॅडमनी ना अधिपतीच्या मनामध्ये नको नको ते माझ्याविषयी भरून ठेवले, म्हणून अधिपती माझ्याशी असं वागता. जेव्हा अधिपतींना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळेल ना, तेव्हा अधिपती माझ्या बरोबर असं अजिबातच वागणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. तेवढ्यातलेच अक्षराची आई पण म्हणते पण तुझं बाळ यायच्या आत तुम्ही दोघं एकत्र झाला पाहिजे, भले तुम्ही भांडा काही पण करा पण तुम्ही दोघं एकत्र आलाच पाहिजे. तेवढ्यातलेच अक्षरा पण म्हणते हो आम्ही दोघं एकत्र येईलच, तू टेन्शन घेऊ नको. आता आजी पण अक्षराच्या घरी पोचलेली राहते. आता आजी अक्षराला परत आणण्याकरता फार प्रयत्न करू लागत असते. तेवढ्यातलेच अक्षराचे बाबा पण म्हणतात ती तुमच्या घरी अजिबातच येणार नाही, तुम्ही आलात तशा इथून चालल्या जा, तुम्हाला इथे यायची अजिबातच गरज नाही. तुमच्या मुलगी कशा वागतात बरं? पार तिने माझ्या मुलीचा गळा दाबायचा प्रयत्न केला होता. त्या भुवनेश्वरी मॅडम कशा आहे, एकदम नालायक बाई, मी त्यांच्यासारख्या आयुष्यात कोणतीही एक बाई पाहिली नाही, तुम्ही इथून निघून जा. आदल्यास ती पण म्हणते माफ करा, मला चुकी झाली माझ्याकडनं, माझी मुलगी अशीच वागते, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण प्लीज सुनबाईंना परत पाठवा. तेव्हा तिथून अक्षर येते. अक्षरा म्हणते आई बरं झालं तुम्ही आला, बरं कित्येक दिवस झाले आपली भेट घडली नव्हती, मला तुमच्याशी खूप काही ते बोलायचं होतं, बरं झालं तुम्ही आलात. आता आजी अक्षराला समजवण्याचा फार प्रयत्न करू लागत असते. आता आजीने अक्षराला समजवल्यावरती अक्षरा परत घरी येईल का नाही? अक्षरा परत घरी आल्यावरती अधिपती पुढे काय करायचं आणि चारुहास ऐनवेळी लग्नाला नकार देईल का? कारण की चारुहास असं पण म्हणू शकतो मी फक्त अक्षरा परत येण्याकरता तुझ्यासारखी चाल खेळली होती. आता अक्षरा परत घरी आलेली, आता मी तिच्याशी अजिबातच लग्न करणार नाही. कारण यावेळेस चारुहासनी पण भुवनेश्वरीशी लग्न करायला तयार झाल्यावरती अक्षरा यावेळेस परत ते लग्न मोडेल. कारण की मागच्या वेळेस ऐनवेळती येऊन अक्षराने ते लग्न मोडलं होतं. यावेळेस पण अक्षरा ऐनवेळती लग्न मोडेल का नाही? मालिकेत नेमकं पुढे काय होईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.